शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल आपल्याबरोबर आहेत। सोपलजी, तुम्ही निवडणूक लढलात, जिंकलात। अत्यंत संपूर्ण अटीतटीची निवडणूक होती, जिंकलात। विधानसभेमध्ये येत आहेत। खरं तर अत्यंत विधानसभेमध्ये विरोधकांची संख्याबळ कमी आहे। आता यापुढे कशा पद्धतीने लढायचा हा सगळ्यात प्रश्न विरोधकांसमोर आहे। काय सांगाल? कारण की अवघे 20 आमदार आणि जवळपास संपूर्ण विरोधकांचे मिळून 50 आमदार आले। असं आहे, शेवटी विरोधी पक्ष म्हणून जी कर्तव्य आहे ते आम्हाला पार पाडावीच लागणार आहेत संवैधानिक पद्धतीनं। आणि खूप संविधानिक आयुध आहेत, त्याचा आम्ही वेळोवेळी वापर करू आणि ज्या जनतेच्या मागण्या प्रश्न आहे त्या बाबतीत आम्ही जागृत राहून सभागृहात लोकांच्या मनातला आवाज इथं उठवत राहू। विधान भवनात आता नाना पटोले यांचं नाव पुकारलं, परंतु नाना पटोले उपस्थित नव्हते शपथविधीसाठी। आज विरोधक शपथ घेणार आहेत का? विरोधक आमदार अर्थात तुम्ही तुमच्या सकटचे गटनेते भास्कर शेठ जाधव यांनी याबाबत जे सांगितलं आहे ते आपण मगाशी ऐकलं पाहिलं, ती आमची सर्वांची भूमिका आहे। सोलापूर जिल्हा बँकेच्या संदर्भात देखील सातत्याने आता बातम्या येतात की जी कर्ज घेतलेली आहे ती देखील आता त्या बातम्या आणि वस्तुस्थिती खूप वेगळी आहे आणि ती जी जे जजमेंट आहे 88 खालचं श्री तोष्णेवाल यांनी दिलेलं ते अपिलेबल आहे। दॅट इज नॉट अ फायनल ऑर्डर ॲट ऑल। सरकार आल्यानंतर विरोधकांना दाबण्याचं काम पहिल्या दिवसापासून सुरू झालं असं म्हणता येईल का? नाही, हे सरकार यायच्या आधीच हे प्रकरण आहे। पण सत्ता आल्यानंतर राज्याची, त्याच्यानंतर पुन्हा पुढचं आज तर पहिला दिवस आहे। आज असं कसं या बाबतीत मत व्यक्त करणार? जे कायदेशीर आहे ते कायदेशीर आहे। परंतु सोलापूर कायद्यानं जे लढायचं असतं त्याचा वापर आम्ही करू। परंतु सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचं वर्चस्व पाहायला मिळालं। ज्या काही मोहिते पाटलांच्या नेतृत्वात 4 ते 5 आमदार निवडून आले, त्याच मोहिते पाटलांना सातत्यानं भाजपकडनं आता टार्गेट केलं जातं, जे मोहिते पाटलांनी भाजपला एकेकाळी सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात बळ दिलं गेलं। आणि टार्गेट केलं जातं असं तुम्ही म्हणताय, पण याला हे खरं आहे का खोटं आहे याला वेळ लागेल पाहायला। परंतु रणजितसिंग मोहिते पाटलांची हकलपट्टी करा, मला काही कल्पना नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। दिलीप सोपल होते आपल्याबरोबर। दिलीप सोपल यांनी सांगितलं की पहिलाच दिवस आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरती आरोप लावून काही होणार नाही। पुढचे काही दिवस गेल्यानंतर कळेल की विरोधकांवरती सत्ताधारी किती दबाव आणतात आहेत म्हणून। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।